पोहे आणि बटाट्यापासून मुलांच्या टिफिनसाठी करा ही अतिशय सोपी रेसिपी। अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी सकाळच्या घाईत तुम्ही नक्कीच करू शकता। यासाठी 1 वाटी पोहे आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचा आहे आणि अद्रक घ्यायचे। तोपर्यंत आपले पोहे सुद्धा भिजतात तोपर्यंत इथे आपण हे वाटण तयार करून घेऊया। पहा, ऑन ऑफ मोडवर मी छान असं हे दरदरीत वाटून घेतलं। त्यानंतर पोहे छान हाताने मॅश करून घेतले आणि 2 उकडलेले बटाटे इथे मी किसून घेणार आहे। तुम्हाला किती प्रमाणामध्ये हा नाश्ता करायचा आहे त्यानुसार तुम्ही बटाट्यांचं आणि पोह्यांचं प्रमाण कमी जास्त ठरवू शकता। आता इथे हे भांडं लहान आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात शिफ्ट केलं। पहा, आपण जी वाटून घेतलेली मिरची, लसूण आणि अद्रक होतं ना ते घालून घ्यायचं। त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो घातला। पावभाजी मसाल्याचं 1 पॅकेट घातलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सर्व छान असं मॅश करून घ्यायचे। यामध्ये फार काही मसाले वापरायचे नाहीत आपल्याला। जेवढे तुम्ही सिंपल ठेवाल ना तेवढी ही रेसिपी जास्त चवदार, रुचकर होते आणि लहान मुलांसाठी करतोय म्हणून मग तिखट वगैरे जरा बेतातच घाला। आता माझी मुलं तिखट खातात म्हणून मी मिरची थोडी जास्त घातलेली आहे, पण जर तुमची मुलं तिखट खात नसतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा। आता हे हाताने छान असं मळून घ्यायचं। सगळ्यात आधी पहा, छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर पुढची कृती करून घेऊया। आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर अशी कोथिंबीर घेतली। त्यानंतर थोडासा पुदिना घ्यायचा आहे। जेवढी कोथिंबीर आहे ना त्याच्या निम्मा पुदिना घ्यायचा आहे आपल्याला। अर्धा चमचा साखर घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि माझ्याकडे इथे आलू भुजिया शेव आहे तर ती घालतीये मी जवळपास 2-3 चमचे। तुमच्याकडे नसेल नाही घातलीत तरी चालेल, फुटाण्याची डाळ घातलीत तरी चालेल। लिंबू मात्र आवर्जून घाला। अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि थोडंसं पाणी घालायचे गरजेनुसार आणि ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आपण ही चटणी तयार केली। आता तुम्हाला मुलांना टिफिनला जर चटणी द्यायची नसेल, चटणी तुम्ही स्किप केलीत तरी चालणार आहे। आता पहा, तुम्ही कोणत्याही नॅपकिनवरती सुद्धा हा पदार्थ करू शकता। मी इथे असा बटर पेपर घेतला, याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला तयार केलेल्या पिठाची थालीपीठं थापून घ्यायची आहेत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। आता तव्याला तेल किंवा तूप लावा किंवा बटर लावा आणि छान अशी ही थालीपीठं भाजून घ्या। करायला अतिशय सोपी, झटपट होणारी आणि पोटभरीची, खूप हेल्दी सुद्धा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या। नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला जाता जाता कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।